तर मुंबई महापालिकेसाठी भाजप शिवसेनेचं जागा वाटप हे अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे। आज महायुतीची चर्चेची तिसरी फेरी होणार आहे। आतापर्यंत जवळपास 180 जागांवरती एकमत झालेलं आहे। आज आणखी 30 ते 40 जागांवरचा पेच सुटण्याची शक्यता आहे। दरम्यान उर्वरित जागांसंदर्भामध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये चर्चा होणार आहे। 2017 साली धनुष्यबाण चिन्हावरती लढलेल्या मात्र निसटत्या फरकाने जिंकलेल्या जागांवरती भाजपनं दावा अजूनही कायम ठेवलेला आहे। तर मुंबई महापालिकेसाठी भाजप आणि शिवसेना यांच्यातलं जागा वाटप हे आता अंतिम टप्प्यामध्ये आल्याचं कळतंय। आतापर्यंत जवळपास 180 जागांवरती शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये एकमत झालेलं आहे। त्यामुळे अर्थातच आता या सगळ्याची घोषणा नेमकी कधी केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र त्यापूर्वी काही जागांवरती अद्यापही पेच आपल्याला पाहायला मिळतो आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। सुशांत सावंत आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सुशांत, साधारणपणे आता जे दिसतंय 180 जागांवरचा पेच सुटलेला आहे, जवळपास निश्चिती झाली आहे, मात्र अजूनही काही 30 ते 40 जागा अशा आहेत जिकडे पेच कायम आहे आणि तो आता कधीपर्यंत साधारणपणे सुटेल असा अंदाज? गुरु, काल रात्री खरं तर देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक झाली आणि बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते। त्याचसोबत शिंदे सेनेचे काही महत्वाचे प्रमुख नेते जे आहेत त्या बैठकीत उपस्थित होते आणि जी आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार जवळपास 180 जागांवर जे आहे ते दोन्ही पक्षांमध्ये एकमत झालेले आहे। आता उरलेल्या 30 ते 40 जागांवरील पेच जो आहे तो आज सुटू शकतो। आज तिसरी फेरी जी आहे ती होणार आहे आणि आजच्या फेरीत नेमक्या त्या 30 ते 40 जागांचा जो पेच आहे तो सुटू शकतो। त्यामध्ये जर आपण बघितलं असेल तर 2017 साली धनुष्यबाण चिन्हावर लढलेल्या मात्र निसटत्या पराभवाने जिंकलेल्या जागांवर आता भाजपचा दावा अजूनही कायम आहे। त्याचसोबत 2017 साली दुसऱ्या क्रमांकावर भाजप असलेल्या जागांवर देखील भाजपनं दावा केलेला आहे। त्यामुळे अर्थातच आजच्या फेरीमध्ये या जागांचा पेच जो आहे तो सुटू शकतो आणि या जागा किती आहेत तर 30 ते 40 जागा आहेत। त्यामुळे आज महायुतीच्या जागांचा पेच सुटेल आणि कदाचित उद्या किंवा परवा शिवसेना असेल किंवा भाजप असेल त्यांची पहिली यादी जी आहे ती जाहीर होऊ शकते। गुरु, बरं, धन्यवाद सुशांत आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी।